हजारीबाग पे अन्याय नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। हजारीबाग पे अन्याय नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। हजारीबाग को उम्मीदवारी दो। हाँ 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 नहीं नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। किशन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, किशन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, किशन भाऊ आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। अन्य का हस्तक्षेप नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। कन्हैया कटारे कौन है? सामने आओ। कन्हैया कटारे कौन है? सामने आओ। बोला जाता है कि संविधान राजनीति में ध्यान देता नहीं, हस्तक्षेप कर। नामांकन आता तुम्ही गेले होते, वापिस लिहिली आहे आपण. व्होल्टेजच्या ड्रामाच्या नंतर असं पाहण्यात आलं आहे की तुमचं नामांकन आता तुम्ही वापस घेतलेलं आहे. काय सांगाल या संदर्भात? कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर आहे आणि पक्षश्रेष्ठीचा सुद्धा आदर आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवता आज मी माझं नामांकन परत घेतलेलं आहे. आपको परिणय फुके आए थे, अंदर बातचीत हुई, कुछ आश्वासन दिया है नामांकन को लेकर? नाही, आश्वासनाचा विषयच नाहीये. असं आहे की आश्वासनाची गरजच नाही ना. म्हणजे मला लहानाचं मोठं पक्षानंच केलेलं आहे, त्याच्यामुळे आश्वासनाची अशी काहीच गरज नाही आहे. आणि मी कार्यकर्त्यांचं काम करण्याकरता तसाच समर्थ आहे. परिणय फुके याच्याशी काय प्रेम पाहायला मिळालं आणि आता तुम्ही विड्रॉल केलेलं आहे. कार्यकर्ते जे सोबत होते आता ते दुसऱ्या कार्यकर्त्याला धक्का लागणार नाही. कार्यकर्त्याच्या कुठल्याही कामाला धक्का लागणार नाही. कार्यकर्त्याचं प्रत्येक काम करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करीन. कार्यकर्त्यांच्या घरी एकाएक आता इतक्या लवकर समजणार नाही. मलाही कळते आहे, उद्यापासून मला त्यांच्या घरी जावं लागेल. पक्षाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची मी ग्वाही देतो. आता परिणय फुकेंशी तुमचं काय बोलणं झालं? काय सीएम संवाद झाला? साहेबांशी तुमचं बोलणं झालं होतं का? सीएम साहेबांची काही तुमची सीएम साहेबांचं चर्चा माझ्याशी झाली का? बोलणं नाही, फडणवीसशी बोलणं झालेलं आहे. फडणवीस यांचे बोललेले आहेत आपसामध्ये. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? काय सीएम साहेबांकडनं तुम्हाला काय निरोप आलेला आहे? काय सांगितलं परिणय? नाही, पक्ष उमेदवारी वापस घ्यायचा हाच विषय आहे. शेवटीसाठी कार्यकर्त्याच्या भावना जपणार आहे, कार्यकर्त्याच्या भावना जपणारच आहे. कार्यकर्ता मी रस्त्यावर सोडणार नाही, कारण कार्यकर्ता सर्वोपरीच आहे. त्याच्या ज्या नाराजी काही कशी दूर करायला आता? हे आता एका दिवसात होणार नाही, नाराजी मला पण कळते, पण होईल. कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं आम्ही वोटिंग करणार नाही. नाही, असं नाही होणार. कार्यकर्त्यांनी जाहीरपणे निषेध केला होता की असं आहे आम्ही- की रागाच्या भरात माणूस काही बोलतो. अजून 10 दिवस बाकी आहे आणि 10 दिवस खूप आहे समजवण्याकरता. कार्यकर्त्याचे ज्या काही विषय असेल त्यांना समजावेल. याच्यात तुम्ही कार्य करणार आहात? हो, पक्षाचे इथं काम नक्कीच करणार. पक्षाला हानी कुठल्याच प्रकारची पोहोचू देणार नाही आणि कार्यकर्त्यांना सुद्धा म्हणजे कार्यकर्ते सुद्धा अशी कुठलीच कृती करणार नाही, हे नक्की.